हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके परत एका नवीन व्हिडिओसोबत. आज आपण शिकणार आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. जसं आपण बेसिकमध्ये पण हेल्पिंग वर्ब्स बघितले होते, पण ते प्रायमरी मॉडल ऑक्झिलरी वर्ब होते. आणि आज आपण सुरू करणार आहे ते आहेत सहाय्यकारी क्रियापद, बट दे आर कॉल्ड ॲज अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. जसे की कॅन, कुड, मे, माइट, शुड हे सगळे शब्द आहेत, ते आहेत सगळे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स मूड सांगण्यासाठी, त्याच्यानंतर पर्पज सांगण्यासाठी, ऑब्लिगेशन सांगण्यासाठी, परमिशन घेण्यासाठी किंवा सजेशन सांगण्यासाठी अशा वेगवेगळ्या एक्सप्रेशनसाठी आपण काय करतो, मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर करत असतो. काही मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स असे आहेत की त्यांचा जरी आपण यूज करत असताना कुड जरी दिसला, जसं की कुड हा शब्द घेतला, तर त्याचे वेगवेगळे युजेस पण होतात. म्हणजे एकाच मॉडल ऑक्झिलरी वर्बचे वेगवेगळे युजेस पण होऊ शकतात. मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे कधीही एकटे वापरले जात नाही, तर त्यांच्यासोबत कंपल्सरी मेन वर्ब जो असतो तो किंवा त्याचं जे रूप आहे ते वापरावं लागतं. फक्त एकटंच आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरून सेंटेन्स करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करता एकवचनी असू देत किंवा अनेक वचनी असू देत, जसा जो मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तो तसाच घ्यायचा आहे. जसं आपण हेल्पिंग वर्बमध्ये केलो की सिंग्युलर असेल तर हे हेल्पिंग वर्ब वापरा, प्लुरल असेल तर हे वापरा, किंवा मग क्रियापदाला यस यस प्रत्यय लावा वगैरे, असे जे प्रकार आपण हेल्पिंग वर्ब सोबत केले तसे कोणतेही प्रकार आपण या मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत करणार नाही. जसा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तो जसाच्या तसाच आपल्याला यूज करायचा आहे, विथ मेन वर्ब ऑर इट्स फॉर्म. एकटा तो यूज केला जाणार नाहीये. तर आज आपण बघणार आहे थोडेसेच मॉडल ऑक्झिलरी वर्ब, कारण सगळे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स हे एकाच व्हिडिओमध्ये होत नाही. फर्स्ट आहे कॅन. कॅन हे काय आहे, एक मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. आता जर आपण ह्याचं स्ट्रक्चर करायचं बघितलं तर कसं होईल, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस मेन वर्ब. इथे समोर आपल्याला वापरायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ना ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. रिक्वायरमेंट ऑफ दॅट सेंटेन्स वर आहे की ऑब्जेक्ट वापरणार आहे का कॉम्प्लिमेंट वापरणार आहे. करू शकतो या अर्थाने ह्याचा वापर केला जातो. मॉडल ऑक्झिलरी वर्ब मध्ये आपण कंपल्सरी एकतरी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो किंवा क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. V2 आपण कुठेही वापरत नाही आणि एकच मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे जिथे आपण क्रियापदाला ING वापरणार आहे. अदरवाईज एकतरी V1 किंवा V3 आपल्याला यूज करायचं, ज्याच्यामध्ये आता आपण कॅन सोबत काय केलेलं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. क्रियापदाचं पहिलं रूप का वापरायचंय, कारण कॅन सोबत तेच यूज करायचंय. त्याच्यानंतर ना ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आपल्याला यूज करायचं आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो करू शकतो. कॅन म्हणजे करू शकणे, आणि जेव्हा त्याचं आपण वाक्यामध्ये रूपांतर करणार आहे तेव्हा त्याचा अर्थ होणार आहे करू शकतो. आता कॅनचे पहिल्यांदा युजेस बघूया. कॅनचं पहिलं यूज आहे टू टेल अवर ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे आपल्यामध्ये जी क्षमता आहे किंवा जी योग्यता आहे ते सांगण्यासाठी आपण काय करतो, कॅनचा वापर करत असतो. जसं तुम्ही काय करू शकता, जसं आय कॅन टीच, ही कॅन स्विम, शी कॅन क्लाइंब द ट्री. ती करू शकते, तिच्यामध्ये ती योग्यता आहे. जसं सुधा कॅन स्पीक 5 लँग्वेजेस, सुधा 5 भाषा बोलू शकते. कम्प्युटर कॅन स्टोअर ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा, कम्प्युटर भरपूर डेटा सेव्ह करू शकतो, स्टोअर करू शकतो. म्हणजे ती त्याच्यामधली काय आहे, कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. तर ते सांगण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. आपण एक दोन सेंटेन्सेस बघूया. आय कॅन स्विम. स्विम हे क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. मी पोहू शकते, माझ्याकडे पोहण्याची काय आहे, स्किल आहे, मी पोहू शकते, माझ्याकडे ती ॲबिलिटी आहे, हे सांगितलं. राम कॅन सिंग. राम गाणं म्हणू शकतो किंवा राम गाऊ शकतो. असं सिंग हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे.
नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस करायला पाहिजे. ऑफकोर्स एखाद्या व्यक्तीला येत असतं, तर एखाद्या व्यक्तीला येतही नसेल तर करू शकत नाही या अर्थाने आपण काय करणार आहे, निगेटिव्ह फॉर्म करणार आहे त्याचा. एक तरी आपण कॅनॉट यूज करू शकतो किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म आपण यूज करू शकतो कांट. जसं ही कांट वॉक सिन्स ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट झाल्यापासून तो चालू शकत नाही. कॅन नॉटच आपण कांट घेतलेला आहे. वॉक क्रियापदाचं पहिलं रूप आहे. माय मॉम कांट मेक केक. माझी आई केक बनवू शकत नाही. मेक क्रियापदाचं पहिलं रूप आहे, करू शकत नाही. याच्यासाठी आपण कॅनॉटचा वापरलेला आहे. कांट म्हणजेच ॲबिलिटी आणि इनॅबिलिटी सांगण्यासाठी आपण कॅनचा काय करणार आहे, वापर करणार आहे. दिस इज द फर्स्ट यूज टू टेल अवर ॲबिलिटीज. सेकंड, सीकिंग परमिशन. परवानगी मागण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. मागणे इन द सेन्स क्वेश्चन करायचं आहे आणि परवानगी आपण काय करतो, स्वतःसाठी मागत असतो की मी हे करू का किंवा आम्ही हे करू का. त्यामुळे जिथं परमिशनचे सेंटेन्सेस येणार आहे तर तिथं काय होणार आहे, क्वेश्चन्स होणार आहे. परमिशन आपण स्वतःसाठी किंवा स्वतः सोबत असणाऱ्या लोकांसाठी मागणार आहे. त्यामुळे सब्जेक्ट ऑलमोस्ट आय आणि वी येणार आहे. फॉर एक्झाम्पल, कॅन आय गो नाऊ. मी आता जाऊ शकतो का किंवा जाऊ का. प्रत्येक वेळेस शकतो हा शब्द यायलाच पाहिजे असं नाही. मी जाऊ का, कॅन आय गो. कॅन वी प्ले हिअर. आम्ही इथे खेळू का. कॅन आय यूज युअर पेन. मी तुमचा पेन वापरू का, वापरू शकतो का या अर्थाने. म्हणजे या प्रत्येक वाक्यामध्ये आपण आय किंवा वी वापरलेला आहे का, आपण स्वतःसाठी परमिशन घेतोय की करू का या अर्थाने. करू शकतो का किंवा करू का अशा दोन्ही अर्थाने आपण याचा वापर करू शकतो. थर्ड यूज ऑफ कॅन, रिक्वेस्ट साठी, विनंती करण्यासाठी आपण याचा वापर करतो. विनंती करतो इन द सेन्स अगेन वी आस्क द क्वेश्चन अँड ऑफकोर्स वी डू द रिक्वेस्ट टू द फ्रंटियर. म्हणजेच आपण पुढच्या व्यक्तीला रिक्वेस्ट करतो. कराल का या अर्थाने किंवा करू शकता का या अर्थाने. जसं कॅन यू हेल्प मी. तुम्ही मला मदत कराल का, तुम्ही माझी मदत करू शकता का. कॅन यू टेल मी दिस ॲड्रेस. तुम्ही मला हा पत्ता सांगाल का. कॅन यू कम विथ मी. तुम्ही माझ्यासोबत याल का या अर्थाने. विनंती करण्यासाठी सुद्धा आपण कॅन या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो. अँड द लास्ट वन इज फॉर द पॉसिबिलिटी. शक्यता व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जातो. वाक्य जशी आपण ॲबिलिटीची केली आहे तशीच वाक्य होणार आहे. फक्त ह्याच्यातून काय शक्यता आहे, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज ते दिसणार आहेत. फॉर एक्झाम्पल, ही कॅन कम नाव. तो आता येऊ शकतो म्हणजे त्याचे येण्याची शक्यता दिसतीये.
सुमन कॅन गेट अबाव 80% धिस टाइम. या वेळेला सुमन 80% वर मार्क घेऊ शकते, शक्यता आहे. शी कांट टेल यू द ट्रूथ. ती तुम्हाला खरं सांगू शकत नाही, ही शक्यताच नाहीये की ती तुम्हाला सांगेल या अर्थाने. मीन्स या कॅनचे हे जर मॉडल ऑब्झर्वर आपण बघतोय फर्स्ट कॅन, त्याचे 4 युजेस आहेत. एक ॲबिलिटी, आपल्यामध्ये जे योग्यता आहे किंवा क्षमता आहे ते सांगण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही क्वेश्चन्स केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण परमिशनसाठी याचा वापर करतो, परमिशन मागण्यासाठी, सिकिंग परमिशन, करू का किंवा करू शकतो का या अर्थाने जिथं प्रश्न येणार आहेत. आणि ऑलमोस्ट आय आणि वी येणार आहेत. इवन आपण नावं घातले तरी चालते, जसं मी तुमच्यासाठी जर परमिशन घेणार असेल, जसं माझ्यासोबत एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे आणि तिच्यासाठी जर परमिशन घ्यायची असेल तर कॅन रमेश गो नाव मॅम. आता रमेश जाऊ शकतो का मॅडम, असंही चालतं. त्याच्यानंतर तिसरा आहे रिक्वेस्ट, विनंती करण्यासाठी आपण याचा वापर करतो, ज्याच्यामध्ये कराल का, करू शकतो का या अर्थाने. जसे की जेव्हा आपण कन्व्हर्सेशन करत असतो तर तेव्हा आपण ह्यांचा वापर करू शकतो. अँड द लास्ट वन इज पॉसिबिलिटी, शक्यता व्यक्त करण्यासाठी आपण काय करू शकतो, या कॅनचा वापर करू शकतो की काय शक्य आहे, म्हणजे करू शकतो किंवा करू शकत नाही या अर्थाने ही सेंटेन्सेस होतात. सो कॅनचे हे 4 काय आहेत, युजेस आहेत. मग प्रत्येक वेळेस अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चनच करू शकतो का, नाही. वी कॅन मेक डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन ऑल्सो. हू कॅन लिफ्ट धिस बॅग, ही बॅग कोण उचलू शकतो. वेअर कॅन आय गेट सच गिफ्ट, अशा प्रकारचं गिफ्ट मी कुठं घेऊ शकतो किंवा मला कुठे मिळू शकतं. हाऊ मेनी गर्ल्स कॅन डान्स टू नाईट, आज किती मुली नाचू शकतात, आज रात्री किती मुली नाचू शकतात या अर्थाने. मीन्स वी कॅन मेक द क्वेश्चन्स ऑफ डब्ल्यूएच टाइप वर्ड्स. म्हणजे मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे आपण सेंटेन्सेस करण्यासाठी, निगेटिव्ह करण्यासाठी, क्वेश्चन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ह्यांचा आपल्याला वापर करायचा असतो. त्यामुळे आपण सगळीकडे ह्यांचं काय करू शकतो, यूज करू शकतो. फक्त आपल्याला काय करावं लागेल, कशा प्रकारे सेंटेन्सेस होऊ शकतात, कशा प्रकारे मी प्रॅक्टिस करू शकतो ह्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. इझी आहे. कॅन जिथं जिथं तुम्हाला दिसेल किंवा तुम्हाला यूज करायचं आहे त्याच्यासोबत कंपल्सरी क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे तुमचं जे काही स्ट्रक्चर आहे ते काय होणार आहे, करेक्ट येणार आहे. कॅन नंतर वी कांट यूज V2, V3, VING आपण यूज करू शकत नाही, कारण ते काय आहे, त्याचं स्ट्रक्चरच आहे ज्याच्यामध्ये आपण कॅन सोबत क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. सो दिस इज द फर्स्ट. आता आपण दुसरं बघूया, दुसरं मॉडल ऑक्झिलरी वर्ब. नाउ विल सी द सेकंड वन. सेकंड वन आहे मे. स्ट्रक्चर बघूयात. फर्स्ट सब्जेक्ट प्लस मे मॉडल ऑक्झिलरी वर्ब. Again we are using the first form of verb and then object or complement. सेम कॅन सारखंच आहे, ह्याचा पण अर्थ करू शकतो. मे म्हणजे करू शकणे आणि त्याचा जेव्हा आपण वाक्यामध्ये वापर करतो तेव्हा त्याचा अर्थ होतो करू शकतो. मग तुम्ही म्हणाल कॅन पण सेम आहे, मे पण सेम असेल, तर मग फरक काय आहे, तर ऍक्च्युली मे हा काय आहे, थोडासा पोलाइट आहे. कॅन थोडासा कसा आहे, रूड आहे. कॅन आपण आपल्या सोबत म्हणजे काम करणारे असतील, आपल्या वयाचे असतील किंवा एक फ्रेंड सर्कल जो असतो त्याच्यामध्ये बोलत असताना आपण कॅन यूज करू शकतो, जसं की परमिशन किंवा रिक्वेस्ट करत असताना. पण तेच तुमच्यापेक्षा जर वयाने एखादी व्यक्ती मोठी असेल किंवा काम करत असेल तुम्ही आणि तुमच्यापेक्षा वरच्या पोस्टवर जर काम करत असेल तर तिथं आपण त्यांच्यासोबत कॅन हा शब्द यूज करू शकत नाही, तर तिथं आपल्याला यूज करायचं असतं मे, कारण हा काय आहे, पोलाइट आहे. रिस्पेक्ट देण्यासाठी मेचा वापर केला जातो. जसं आपण स्कूलमध्ये वगैरे जेव्हा एंट्री करत असतो क्लासरूममध्ये तेव्हा आपण कॅन आय कम इन सर कधी म्हणत नाही, तर आपण म्हणतो मे आय कम इन सर. का, बिकॉज मे काय करते की मोठी व्यक्ती आहे, रिस्पेक्ट देण्यासाठी म्हणून, पोलाइट आहे, नम्रपणा दाखवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. सो द सब्जेक्ट इज द स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस
मे प्लस मेन वर्ब ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट करू शकतो. मेचे आपण बघणार आहे 3 युजेस. द फर्स्ट वन इज आता जसं बोललेलं आहे तेच परमिशन. सीकिंग परमिशन, परवानगी मागण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. जसं मे आय कम इन सर. मे आय कम इन सर, मी आत येऊ का किंवा मी आत येऊ शकतो का. मे वी आस्क सम क्वेश्चन्स, आम्ही काही प्रश्न विचारू का किंवा विचारू शकतो का. आणि मे आय गो, मी जाऊ का किंवा मी जाऊ शकतो का. सेम जसं कॅनला केलेलं आहे, करू का किंवा करू शकतो का या अर्थाने. दिस इज द फर्स्ट यूज ऑफ मे. सेकंड यूज आहे सेम कॅन सारखंच, फॉर द पॉसिबिलिटी, शक्यता व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जातो. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज, काय पॉसिबिलिटीज आहेत. ओके, सो दीज आर सम सेंटेन्सेस. ही मे बी इन क्लासरूम, शक्यता व्यक्त करायची आहे की तो क्लासमध्ये असू शकतो. असण्याची क्रिया आहे. बी हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, जसं की आपल्याला मेन वर्ब यूज करायचं त्यामुळे बी वापरलेला आहे. बी इन क्लासरूम, तो क्लासरूम मध्ये असू शकतो. शी मे गिव्ह अ सरप्राईज पार्टी, ती सरप्राईज पार्टी देऊ शकते. स्कूल मे हॅव हॉलिडे ऑन सॅटर्डे, शनिवारी शाळेला सुट्टी असू शकते. अगेन हॅव हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, जसं आपण टू बीची आणि टू हॅवची रूप बेसिकमध्ये बघितलेली आहेत आणि त्यांचा ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून कसा वापर केलेला आहे, तर ते शब्द इथे आपल्याला पुढे यूज करायचे आहेत. दे मे नॉट सेल देअर होम, ते त्यांचं घर विकू शकणार नाहीत किंवा विकणार नाहीत. या अर्थाने निगेटिव्ह सेंटेन्स पण आपण करू शकतो. जसं कॅनॉटचं आपण कांट केलं तसं मे नॉटचं मेंट होत नाही, तर आपल्याला कंपल्सरी मे नॉट असा शब्द यूज करायचा. मे नॉटचं शॉर्ट फॉर्म होत नाही. सो शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण मेचा वापर करतो. अँड द लास्ट यूज ऑफ मे इज विश. शुभकामना, शुभेच्छा, शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण मे या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो. जसं की आपण फाउंडेशन मध्ये जेव्हा ग्रीटिंग्स बघितलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मे गॉड ब्लेस यू, मे गॉड प्रोटेक्ट यू, हे जे सेंटेन्सेस आहेत तर ते विशचे आहेत, ज्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क येतो. अगेन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब वापरले आपण. मे गॉड ब्लेस यू, देवाचा तुला आशीर्वाद लाभो. जेव्हा आपण विश साठी मेचा वापर करतो तेव्हा लाभो, मिळो, करो, होवो अशा प्रकारचे आपण काय करतो, शुभ आशीर्वाद देतो. आशीर्वाद आपण पुढच्या व्यक्तीला देतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी यू येणार आहे किंवा पुढची व्यक्ती कोण आहे, जसं युअर डॉटर, तुमची मुलगी.
पुढच्या व्यक्तीला आपण आशीर्वाद देत असल्यामुळे यू किंवा युअर आलेलं आहे. आपण असं स्वतःला कधी म्हणत नाही की मला चांगली नोकरी मिळो, मला चांगले पैसे मिळो, असं कधी म्हणत नाही. पण दुसऱ्यांना आशीर्वाद देतो, त्यामुळे यू येतं. फॉर एक्झाम्पल, मे युअर डॉटर लिव्ह लॉंग, तुझ्या मुलीला दीर्घायुष्य लाभो. आता काही सेंटेन्सेस हे इनबिल्ट आहेत जे आपल्याला माहिती आहेत, पण जर आपल्याला स्वतःला जर तयार करायचं असेल विश, तर काय करू शकतो? स्टार्टिंगला मे हा शब्द यूज करायचा आहे. ॲज आय टोल्ड यू, आपण आशीर्वाद पुढच्या व्यक्तीला देतो, त्यामुळे यू हे सब्जेक्ट यूज करायचे. काय आशीर्वाद द्यायचं, त्याच्यामध्ये जो क्रियापद आहे ते क्रियापदाचं पहिलं रूप इथं आपल्याला यूज करायचे. आणि काय पुढे असेल ते तुमचं, जसं मे यू हॅव अ हॅपी लाईफ, तुला आनंदी जीवन मिळो किंवा लाभो. मेनी स्टार्ट केलेला आहे, यू हा सब्जेक्ट घेतलेला आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि रिलेटिव्ह वर्ड्स पुढे येतील आणि आपलं जे काही शुभेच्छा देण्याचं आहे किंवा शुभ आशीर्वाद देण्याचं सेंटेन्स आहे ते आपण काय करू शकतो? कंप्लीट करू शकतो. जसं कॅनचे 4 युजेस होते तसे मेचे 3 युजेस आहेत. परमिशन मागण्यासाठी, त्याच्यानंतर पॉसिबिलिटीज आणण्यासाठी आणि विशसाठी आपण मे या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो. अगेन मे एंड हा शब्द आपण यूज करू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपण डायरेक्टली मे नॉट हा शब्द यूज करणार. सो दिस इज द सेकंड मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आता आपण तिसरा मॉडल ऑक्झिलरी वर्ब बघणार आहे. नाव द थर्ड वन. तिसरं मॉडल ऑक्झिलरी वर्ब बघणार आहे आपण, ते आहे माइट. MIGHT, माइट. त्याचं स्ट्रक्चर बघूयात. फर्स्ट सब्जेक्ट प्लस might plus again main verb, then either object or complement. कदाचित करेन किंवा करू शकेन असं त्याचा काय होतो? अर्थ होतो. माइटचा वापर आपण लेस पॉसिबिलिटीसाठी म्हणजे कमी शक्यता व्यक्त करण्यासाठी करतो. जसं आपण कॅन आणि मे मध्ये सुद्धा पॉसिबिलिटी बघितली होती, पण माइट हे काय आहे? त्याच्यापेक्षा कमी शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल, आता एवढं ऊन पडलेलं आहे, बरोबर आहे. आता पावसाचं काही वातावरण नाहीये, पण कदाचित, कांट से, सो इट माइट रेन टुडे. आज कदाचित पाऊस पडेल या अर्थात. सुमा माइट विन इन रेस. कदाचित सुमा शर्यतीमध्ये किंवा रेसमध्ये जिंकेल, शक्यता आहे. निगेटिव्ह सेंटेन्स करू शकतो. क्लास टीचर माइट नॉट गिव्ह होमवर्क टुडे. कदाचित आज क्लास टीचर होमवर्क देणार नाही. खूप शक्यता कमी असलेल्या गोष्टी आपण काय करतो? माइट मध्ये यूज करू शकतो. अगेन वी कॅन यूज बी अँड हॅव. The patient may be ill by fever. पेशंट तापाने आजारी असू, कदाचित तापाने आजारी असेल. आणि रूम माइट हॅव AC. रूम मध्ये कदाचित AC असेल. दोन्हीचा पण अर्थ असेल आहे, परंतु त्याचे वेगवेगळे युजेस आपण टू बी चे रूप आणि टू हॅव च्या रूपामध्ये बघितलेले आहे. वी कॅन मेक WH टाइप वर्ड्स क्वेश्चन ऑल्सो. Who might gift you watch. तुला कोण घड्याळ कदाचित
कदाचित कोण तुला घड्याळ गिफ्ट देईल किंवा देऊ शकेल या अर्थाने. सो माईटचं लेस पॉसिबिलिटी हे एकच यूज आहे ज्याच्यामध्ये आपण अफर्मेटिव्ह केलेले आहेत, निगेटिव्ह केलेले आहेत. इवन वी डीड WH टाईप क्वेश्चन ऑल्सो. आता जेव्हा तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी वर्बची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जे डे टू डे लाईफमध्ये आपण सेंटेन्सेस यूज करत असतो, मग ते मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, उर्दूमध्ये असतील किंवा कन्नडमध्ये, तर थोडंसं कॉन्सन्ट्रेटली बघायचं की आपण कशा प्रकारे सेंटेन्सेस केलेले आहेत, कुठं आपण खरंच मॉडल ऑक्झिलरी वर्ब यूज केलेला आहे. मग त्या सेंटेन्सचा इंग्रजीमध्ये काय करायचं आहे, ट्रान्सलेशन करायचं आहे आणि ते डेलिबरेटली यूज करायचं आहे. मगच आपल्याला मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर करता येणार आहे. अदरवाईज आपल्याला काय वाटतं की टेन्सेस जर आले तर मला इंग्रजी येतं. ऑफकोर्स नॉट. टेन्सेस इज अ पार्ट अँड मॉडल ऑक्झिलरी इज द अनदर पार्ट. दोन्हीही कंपल्सरी आपल्याला स्पीकिंगसाठी लागतच असतात. सो आपल्याला मॉडल ऑक्झिलरी वर्बवर थोडंसं काम करावं लागणार आहे, कारण आपण जास्तीत जास्त त्यांचा वापर टाळतो किंवा आपण करतच नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावर थोडंसं फोकस करायचं आहे. जेवढे मॉडल ऑक्झिलरी वर्ब झालेले असतात त्याच्यामध्ये काय करायचं, एक सेंटेन्स घ्यायचं आणि तेच फॉर एक्झाम्पल जसं आता आपण 3 मॉडल ऑक्झिलरी वर्ब शिकलेले आहे ते सेंटेन्सेस करू शकतो आपण. आय कॅन रन, आय मे रन, आय माइट रन. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करू शकतो. अगेन वी कॅन मेक निगेटिव्ह ऑफ अनदर सेंटेन्स, जसं ही कांट वॉक, ही मे नॉट वॉक, ही माइट नॉट वॉक. अशा प्रकारे सेंटेन्सेसची आपण प्रॅक्टिस करू शकतो. एकाच व्हिडिओमध्ये सगळे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स होत नाहीत, हे मी स्टार्टिंगलाच म्हणलेले. सो आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3 मॉडल ऑक्झिलरी वर्ब बघितलेले आहेत, कॅन, मे आणि माइट. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत पुढचे ऑक्झिलरी वर्ब बघूया. फक्त सारखं व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपल्याला ते इझी लिहिताना, वाचताना आणि बोलताना इझी वाटायला पाहिजे. सो दिस इज फॉर टुडे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे ऑक्झिलरी वर्ब्स होईल. फॉर आतापर्यंत जेवढे झाले त्याची प्रॅक्टिस करा. थँक्यू.